श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही? छान असणार. मी बी छान आहे. तर नवरात्री चालू झालेले आहेत, तर मी करत आहे पीठ तयार. तर त्याकरता मी साबुदाणा घेतलेला आहे. कढई गरम झालेली आहे, तर साबुदाणा चांगला हलकंसं भाजून घेणार आहे. त्याला करपून द्यायचं नाही आहे. चांगलं कलर थोडंसं गरम होऊन 1-2 मिनटं आपल्याला गरम करायचं आहे बारीक गॅसवर. आणि तो साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत मी भगरचं पीठ तयार करून घेते. आणि मिक्सरला बारीक करायचं म्हटल्यावर सारखं दळून चाळणीनं चाळून घ्यावं लागतं. तर आता करायचं काय, तर गिरणी नसल्यामुळं मला घरात पीठ तयार करून घ्यायची वेळ आलेली आहे. तर भगरीचं पीठ तयार झालेलं आहे. हे बघा पीठ किती छान झालेलं आहे. पण आता रवाळ थोडं का विना तर राहणार. तर बाहेरचं स्मूथ असं येणार. तर घरातलं सुद्धा तसंच तयार झालेलं आहे पीठ. तर भगरीचं पीठ तयार झालेलं आहे. आता साबुदाण्याचं सुद्धा मी करून घेत आहे. आता साबुदाण्याचं बघूया. तर साबुदाणा थंड झालेला आहे. आता साबुदाणा बी दळून घेते आणि चाळून घेणार. चाळून घ्यावं लागणार आहे. तर थोडंसं उरलं होतं. आता ते थोडं उरलेलं आपण कशामध्ये साबुदाणा भिजवताना किंवा कशामध्ये बी आपण घालून वडे करताना सुद्धा त्यात मिक्स करून करू शकतो. तर ते साईडला ठेवलेलं आहे. थोडंसं उरलेलं आहे. दोन्ही पिठं तयार असल्यावर माणसाला कसं काही बी करून खाता येतं. तर चला, तर मग तेल गरमच आहे, कारण चिप्स तळून घेतलं होतं. त्याच्यामध्ये घालून घेते मी जिरे गरम झाल्यावर थोडंसं कढीपत्ता घालून घेते. आणि त्यात घालून घेते हे उभे चिरलेले कच्चे टमाटे. आपण लाल टमाटे उपासाला चालतात म्हणल्यावर कच्चे टमाटे तर चालणारच. तर मी कच्चे टमाटे असं लांब कट करून घेतलेलं आहे. आता त्याला जरा थोडंसं वाफलून घेते. मला करायचं आहे तर कच्च्या टमाट्याची चटणी. त्याकरता थोडंसं वाफलून घेते. चवीनुसार सिंधा नमक त्यातच घालून घेते. हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक. आणि तो उपासाला तर अद्रक थोडंसं घालून घेते. वाफलून घेणार आहे याला. मिरची तिखटवाली ज्यादा तिखटवाली, कोण तिखट खातं कोण सपक खातं, तर त्यानुसार तुम्ही कम ज्यादा करू शकता. तर मिरची तर तिखट सपक असल्यामुळं मी 3-4 मिरच्या घेतलेल्या 4 मिरच्या घेतलेल्या आहे. याला चांगलाच वाफलून घेते. चांगलं वापरलेलं आहे. आता याला थंड करून घेते. अंडरमध्ये काढून घेतलं आहे. आता थोडंसं शेंगाचं कूट घालून घेते आणि ह्याला चांगलंसं वाटून घेते. म्हणजे जरा मध्यममध्ये असं मोठं दरदर असं वाटून घेते. झालेला आहे हे बघा. असं मोठं असं दरदरचं असं वाटून घेतलेलं आहे. वाटीमध्ये काढून घेते. ही तेलाचीच वाटी आहे. आता याच्यावर घालूया शेंगाचं तेल. थोडंसं गरमच आहे तेल. चटणी, कच्च्या टमाट्याची चटणी. तर ते पीठ ह्या वाटीनं मी आता भाकरी करायची आहे. तर त्याकरता मी ह्या वाटीनं, म्हणजे एका साईजच्या आपल्या कुठल्या घरात कुठलीही वाटी असू द्या, त्या वाटीनं 1 वाटी पीठ घेतलं. अगर साबुदाण्याचं पीठ घालायचं करता मी फक्त 1-2 चमचा, एका वाटीला आपल्याला 2 किंवा 3 चमचा साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. मी 1-3 घालून घेते, म्हणजे जेणेकरून भाकरी आपली नरम राहील. मऊ आणि लुसलुसीत राहण्याकरता आता याला एक उकड काढून घेते मी. उकड काढण्याकरता मी ह्याच वाटीनं भगर घेतलं तर ह्याच वाटीनं 1 वाटी मी पाणी गरम करून घेते. आणि हे पाणी चांगलंच आहे, कारण एक मसाला भाकरी बी तयार होईल. आपण आता जे टमाट्याची भाजी केलो त्याचंच पाणी आहे ते. 1 वाटी भगरच्या पिठासाठी 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आणि त्यातच थोडंसं मीठ घालूया. थोडंसं आपले मसाला भाकरी तयार करायचे, तर त्याकरता हे लाल सुकी मिरची, जिरे आणि थोडंसं मीठ घालून वाटून घेतलेलं आहे. तर मी थोडंसं घालून घेते. ह्याला उकळी आल्यावर आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे मी पीठ घालून घेते. गॅस बंद करून घेते, जेणेकरून पिठाला एक वाफ निघेल. एक वाफ काढून घेते मी याला. तर त्याकरता आता मी गॅस बंद करून घेते आणि याला झाकून ठेवते.
याला झाकून घेते थोडंसं, एक 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपण. अजून तर गरम लागतोय, पण आता काढून घेऊया. चांगलं असं दिसतंय. आता एका आपल्याला याच्यामध्ये काढून घेऊया साईडला. हे टोपलं सुद्धा चटणीचंच आहे, त्याच्यात मी काढून घेते. पीठ गरम आहे, तर एका वाटीनं किंवा तांब्यानं कशानं तर याला मऊ करून घेऊया. पिठाला मऊ असं चिकटपणा आणूया. असं तर चिकटपणा आलेला आहे. आपण गरम पाण्यात एक वाफ घेतलेली आहे. थोडंसं तेल लावून घेते. 1-2 थेंब तेल घालून घेते. गिरणीतनं दळून आणलेलं पीठ एकदम स्मूथ असं राहतं. आता थोडा पाण्याचा हात लावून याला हातानं मळून घेऊया. चांगलं चिकटपणा आलंय. असा चांगला गोळा तयार झालाय म्हणल्यावर आता भाकरी चांगली येणार. तवा गरम करायला ठेवते. असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि भाकरी आपण हाताने थापायची नाही, बेलननं थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं. एवढा छान अशी लाटली जाते. एवढा छान होती भाकरी. गिरणीतनं दळून आणून हातानं थापू शकता. हे बघ, पाणी लावून घेते. तुम्ही कशा प्रकारे करता? छान आली की नाही भाकरी? तुम्ही कशा प्रकारे करता? तुम्ही आपल्या गावाकडे तर गिरणी राहते, तर गिरणीला दळून आणतात आणि करतात. त्याला गरम पाण्याची काही जरूरत राहत नाही. पण आमच्या इकडे आता गिरणी नाही, म्हणून मी घरात तयार केला पीठ. भाकरी छान झाली. ह्याला मसाला रोटी म्हणू शकतो तुम्ही. म्हणजे आपण याच्यात जिऱ्याची पावडर घातलेली आहे. ते त्याच कढईमध्ये पाण्याला उकड घेतली होती. पाणी घालून उकड काढली. भाकरी तयार आहे. चला, तर हे बघा, गरमागरम भाकरी आणि बटाट्याची भाजी आणि ही चटणी आपली टमाट्याची. तर त्यात कसं वाटतं तुम्हाला?